आजच्या ब्लॉगची सुरुवात युविकाच्या बड्डेपासून झाली फ्रेंड्स. आज आमच्या राजकुमारीचा वाढदिवस आहे. बघा तिचा भाऊ किती लाडाने तिला विश करत आहे. ते पहिल्यांदा इतक्या प्रेमाने तिचा लाड करत आहे. याच्या अगोदर असं कधी नाही झालं. फक्त हा बड्डे आहे आज तिचा, म्हणून तिचा इतका लाड होत आहे फ्रेंड्स. बघा कसं तिला स्पेशल फील करत आहे बड्डेच्या दिवशी. असंच असताना बहीण भावाचं नातं. दुपारला आम्ही युविकासाठी गिफ्ट घेण्यासाठी बाहेर निघालो होतो. खूप सुंदर असं वातावरण होतं बाहेर, आणि अशा वातावरणात बाहेर फिरायची मजाच छान असते ना. इथे ओनीर मला असं विचारत आहे, मम्मी तू व्लॉग घेत आहे ना, मी पण बाय करते. हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आशा आहे की तुम्ही सर्व ठीक असाल फ्रेंड. त्यानंतर आम्ही केकचा ऑर्डर देण्याकरिता केक शॉपमध्ये गेलो होतो. केक शॉप खूप सुंदर होतं फ्रेंड्स. आपल्या वर्धेमध्ये केकी शॉपमध्ये केक खूप सुंदर भेटतात, आणि टॉईज पण खूप खूप छान होते तिथे. तुम्हाला पण तिथलं थोडं लुक दाखवते फ्रेंड्स. कधी तुम्हाला केक लागेल तर तुम्ही नक्की इथे विजिट कराल. स्पेशल ऑर्डर्सवर खूप छान असे केक बनवून देतात ते, आणि टेस्ट पण खूप छान असते. मग तिथून आम्ही साडी घेण्यासाठी शॉपमध्ये गेलो. खूप दिवसानंतर खूप छान अशी एक साडी घेतली फ्रेंड्स. मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये जरूर वेअर करून दाखवील ती. आमच्याकडे छोटासा एक प्रोग्राम आहे तिथे. खूप छान असं शॉप आहे, आणि खूप मोठंसुद्धा, आणि खूप व्हरायटीसुद्धा होती तिथे. मला खूप छान वाटलं तिथलं कलेक्शन. खूप सारं कलेक्शन बघितलं, आपली साडी सिलेक्ट केली, आणि मग तिथून घरी परत आलो. पैशाने आनंद विकत घेता येत नाही, पण शॉपिंग जरूर करता येते, आणि शॉपिंग केल्यावर जितका आनंद होतो तो गगनातसुद्धा मावत नाही. घरी परत आलो. घरी छान असं बड्डेचं डेकोरेशन झालेलं होतं. माझी बहिणीने खूप सुंदर असं बड्डेचं डेकोरेशन केलं फ्रेंड्स. दोघी मिळून करत होत्या, आणि खूप छान असं डेकोरेशन झालं फ्रेंड्स. त्याच्यानंतर आमच्या छोट्याशा चिमुकलीचा थोडासा मेकअप सुरू होता. बड्डेच्या दिवशी ते इतकं बनतेच ना फ्रेंड्स. असंच तुम्ही हिला बड्डे विश करा, आणि माझ्या व्लॉगला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि प्लीज छान छान असे कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया पुन्हा उद्या.